नमस्कार मित्रांनो. तर आज आलो तांबटा फवारायला. म्हणजे गावठी शब्दात तांबटा. आपल्याला काय एवढा सुधरून बोलता येत नाही. आपले दर व्हिडिओमध्ये गावठाडच राहतं. आता आपला तो विषय नाही. चला मूळ मुद्द्यावर जाऊ आपण. तर तांबटा होय ना, लय फळा खराब होऊ राहिल्या, सडू राहिल्या, काळा डाग येऊ राहिला. त्याची फवारणी आज चालू आहे. बरेच प्रयत्न चालू पण मग काही रिझल्ट येत नाही औषधांचा. तर कवर दुकानदारांची भरती करायची असं माझं म्हणणं आहे. तर काही नुसतीच आपण दुकानदाराची भरती करायचा, खर्च करायचा आणि आपण टमाटा बनवायची, प्लॉट बनवायचं. थोडा थोडा आपण घरगुती उपचार करायचा. तर तिकडून नाही आणायची औषधा गरज भासल्यास, आणि आपला त्याच्यात प्रयोग घ्यायचा थोडा आपले मनानं. तर चला मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. पटली आवडली तर ठीक, नाही आवडले तर द्या विषय सोडून. एवढे काय मनाव घेऊ नका आणि करू नका. लागलं तर नाही आवडले तर चला. तर थोडक्यात माहिती देतो. हे आपला लागवड, तुम्हाला लागवडची तारीख सांगतो. 26/6/2026. म्हणजे 6व्या महिन्यात लागवड व्हायला आहे. शेवटच्या महिन्यात लास्ट आलं 24 तारखेला. आणि आत्ता आज आहे 27-28 काहीतरी तारीख. म्हणजे जवळजवळ 2 महिन्याचा लागवड आहे हो. तर लावल्याबरोबर आहे ना, म्हणजे कवा लावायला हे फोडून सांगतो. जेव्हा आपण भाताची रोपा टाकतो ना, तर भाता रोपा काही टाकीत होते तर काही नाही, टाकेल नव्हते तर काही नाही. म्हणजे मी स्वतः येतं आमटा लावून 8-1 दिवसांना भाताची रोपा टाकले. ते टायमाचा लागवड आहे हो. भरवूनातच समजायचा. हां, यंदात काय पावसाळा आहे. महिनाभर 15 दिवस 20 दिवस लेट झालता तवाच आहे. तर जे वेळेस लावले ते वेळेस उन्हाचा कर होता आणि झाडांना डायरेक्ट लाल गुलाबी अशी रोपटाप पडून गेली ती. तर त्याच्यावर चूळ घालून सुधारवली गेली. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, जे वेळेस बांधणी झाली पावसात झोडून देऊन झाडा जाम झाली. पण मग बांधणी केल्यावर ना, मी काय केला, स्टार्टिंगला हे पाना ना, खालची पाना जे अशी आहे पा, अशी उदाहरणार्थ अशी खराब होईल, अशी माती व खराब होईल. आणि खालचे ना खराब होऊ अगर ना हो, अशी छाटणी कात्रीना करून घ्यायची. मी छाटेलं आहे. तरी बारके पोरांना छाटेलं आहे, त्याच्यामुळे ही गल्लीत तुम्हाला एवढं दाखवता येणार नाही. बारके पोरांची कामं कशी केली ना केली, आता पोरांचे कुठं खरं आहे. तर चला ये गल्लीत जाऊ. तर मी ना डायरेक्ट कात्रीना छाटणी करेल आहे. हे पा, कात्रीना छाटणी करेल आहे. याचा फायदा, मूळ फायदा छाटणीचा, हे जे बुड आहे पाणी पावसात वल्ला सतत राहणे. म्हणजे या पाना सतत अशी सावली बुडाला धरून राहणं आणि पाणी डाळ लावून धरणं, हवा नाही लागत. मग ते बुरशी धरता, काही आजार तयार होता. आणि छाटणी करायचा फायदा, खालून बुडा मोकळे, हवा खेळत राहते इकडे तिकडं. तर अशी छाटणी केल्याचा फायदा, वर झाडाला सुद्धा जोर करायला चान्स भेटतो. आणि हवा आली काय झाडांना मोकळी हवा इकडे तिकडे भेटते सपुरी पूर्णपणे. खालून एकदम झाडा कशी फ्रेश मोकळी बुडा. आणि झाडांना हवा लागली का बुडा हडपून जातं, मोकळा वाहतं. कोणत्याही प्रकारचा बुरशी त्या, म्हणजे बुरशी लागत असेल तर ते सोडायचं म्हणायला, सोडू नाही असं नाही. पण मग औषधाचाही रिझल्ट भेटतो आणि मोकळी हवा खिळली हिंडली ना, त्याचा फायदा होतो. आणि झाडं जरा फ्रेश ठेवठवीत राहता. तर आपली काय एवढी फ्रेश ठेवठवीत नाही, माझ्या मनासारखे तर नाही, जरा जामच पडेला. पण मग हे मी ज्या तारीख सांगली, वेळ सांगली, ते टायमाची झाडं लागवड प्लॉट ज्याचा कोणाचा आहे त्यांनी कमेंटमध्ये कळवा कसा काय. हे पा, याचीसुद्धा छाटणी करेल आहे पाई. म्हणजे प्रत्येक याची छाटणी करेल आहे. मागून हे बोंडा खळून जातात पिवळी पडून. म्हणजे जे अशी पत्ती झाली का खालची बुडाची पिवळी खराब, किंवा शक्यतो जे पेपरवर टेकेलं आहे किंवा पेपरवरून मातीवर टेकेलं आहे, आणि हे जीवजंतू मातीवर राहतात, ते पानावर चढतात किंवा मातीनंच पानं खराब होतात. झाड खालून वर खराब होत चालतं कवाय पण खालून वर.
तर खालून वर खराब व्हायचे अंद आहे ना. आता आहे ना हे पा याची सुद्धा कापेला ह्या खालून वर खराब व्हायचे आता आहे ना कापून घेणे. आणि खालची पानं छाटल्यावर झाडाला वर जोर करायला चान्स भेटतो, शेंडा चांगला चालवतो. तर घरवालीचा पंप संपला आहे. चला पंप भरून देतो, मग नंतर आपण पुढचा बोलू. तर चला पंप भरून द्यायला उचलून. तर मी म्हणजे काही एवढं आपल्या काही जबरदस्त माहिती नाही, पण जेवढा आपण प्रयोग करतो जेवढा प्रयोग करून आपण अजून टिकवून धरलं आहे बुवा माझी माहितीप्रमाणे एवढा ते सांगू इच्छितो तुम्हाला. का हे शेंडा फ्रेश दिसतो किंवा शेंडा अजून चालू आहे आणि एवढे पाण्यात आहे बुवा, एवढी जाम पडेल नाहीच दिसता. मूळ गोष्ट म्हणजे पाण्यात एवढे पावसात जाम पडेल नाही. फळाही नाहीपेक्षा बरी आहे, भरपूर आहे तिकडेही भरपूर आहे. का बा जी गल्लीला आहे तेच गल्ली दाखवतो अशातला विषय नाही. मी ना जे काही दुकानदाराकडून आणि तो खालून सोडायला नाळे आणलं ड्रिपना ते वेळेस काय करीतो. आता हे झाड का कमजोर असं तसं तरी याला बुरशी लागली, बुडात बुड सडून गेलता. तर कापून बुड जिडून खराब होतात तिडून आणि खोसून गेलतात. पाणी पावसात असतं ते जीव जगून गेलं आहे. तर आपली माहिती पुन्हा सुरू करतो. तर जे वेळेस मी चूळ तर नाही पण नळ्याने जेव्हा सोडायच्या टायमाला ना 1 किलो खत आणला ना त्याच्यात आहे ना 1 वंजुळ युरिया घेतो. एवढ्या झाड आणलं मिळून 1500 काडे किंवा 2 वंजुळी. आणि आपल्या माहिती प्रमाणानं आता एवढी झाडं तर 4 वंजुळी युरिया घ्यायला काहीच हरकत नाही. प्रत्येकजण सांगतो झाडा वाढता युरियाना. अरे युरियामुळं झाडाचा शेंडा मोकळा राहतो, फ्रेश ताजतावाना. एवढं ध्यानात घ्या. वाढता म्हणजे किती वाढणार ना आपल्याला का मोगाम गोणीभर घालायच्या का काहीतरी एक औषध म्हणून द्या ना झाडात. ही युरियामुळं काळोखी ही लागून राहते झाडाला. कोणच्याही झाडाला घाला का घाला आपण वैरणीला जरी चारायला फेकला तर झाड वैरण कशी हिरवी काळी राहते. मग हे पानानं जे आयब होता आजार होता त्याच्यासाठी युरिया डायरेक्ट ते जो आजार येतो ना पानानं त्याला प्रतिकार म्हणजे अर्थात एखादा माणूस भक्कम दणगट जर असला तर त्याला आजारही आला तरी तो कसा खणखणीत राहतो, कसा दम धरून राहतो. तसाच याला युरियाचा जर डोस दिला असले ना तर या झाडात दम धरून राहतात, रोगाला लगेच बळी नाही पडता. मला हे सांगायचं आहे युरियाचा फायदा. झाडांना धीर सोडता नाही कधीच. 1500 काडे ना तर हिला ना 4 वंजुळी खत युरिया भिजवून म्हणजे जे नुकताच तेच नाही घालायचं तर आपण काय जे काय आणू ना घालायला चूळ नाही म्हणजे ड्रिप ना. तर ते ना आपण त्याच्यात युरिया हमखास टक्के जायचा आपल्या अंदाजाना. तर युरियाचा असा फायदा आहे. तर मागचे वर्षीचा जर कोणा व्हिडिओ पाहिला असतील तर माझं शेवटपर्यंत सगळ्याच्या अगोदरचा लागवड करेल सगळ्यात शेवटपर्यंत टिकून राहिला तर युरियाचा परिणाम. तर शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे का तुम्ही ना दुकानदाराला जास्त बळी पडू नका, खर्चाला जास्त बळी पडू नका. आणि आपण जे कीटकनाशक आळ्या आणलं हे तेव्हा किंवा नागाळाई ते पानांवर बुरशीसाठी डाग टिपक्यांसाठी जे फवारणी करतो ना त्याच्यात मी काय करतो. त्याच्यात मी एक देशीची क्वार्टर आणतो. तर देशी ना आमटा पिकाय सुरुवात होता प्रत्येकाला माहिती आहे, पण हे अजून काही पिकायचे याच्यात नाही, उशीर आहे. तर तामटा पिकतात तर आपण त्याचा काहीतरी प्रमाण घ्यायचा, लिमिट घ्यायचा, म्हणजे मग तामटा पिकणार नाही आणि शेंडा आहे ना असा मोकळा फ्रेश हिरवा टवटवीत राहतो. त्यासाठी ना 1 क्वार्टर आणली का तिचं 4 पंप करायचं. म्हणजे कोणत्याही फवारणीत घ्या तुम्ही, वैयक्तिक त्याचीच नुसती फवारणी नका करू देशीचीच. त्यानं सुद्धा युरियासारखाच रिझल्ट भेटतो. पानांना काळोखी आणि
हिरवाई आणि शेंडा बिंडा आणि झाडात आहे ना असा फ्रेशपणा कडकपणा काढ्यानला येतो, असा ताठरपणा, लूज नाही काही नाही. तर मित्रांनो, आपलं शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ राहता ना, त्याच्यावरून एक व्हिडिओ शॉर्ट टाकला होता तामटाचा. तर एक मित्रांना कमेंट दिली थी का भाऊ तुमच्याकडं पाऊस नाही का एवढा, आता ठरवा आपल्या इगतपुरी तालुक्यात पाऊस नाही का, इकडं निनाविलं साखरपाटा गोटी भरमसाठ पाणी. त्यानं पाहिलं तर त्याला वाटलं इकडं पाऊसच नाही. तर माझं म्हणणं आहे आपल्यात पाऊसही आहे, आणि अर्थात असं गावठी उपचार कवाय करायचं थोडंफार. सगळंच आपण दुकानदाराचीच आणि संकरितच खत औषधांवर अवलंबून नाही राहायचा. त्यासाठी थोडाफार आपलाही थोडं घरगुती उपाय करीत जायचा. आणि अर्थात मित्रांनो ना, आपण कपडे धुतो, अर्थात आंघोळी करतो, ते साबणीचं पाणी जिडं जातं आंघोळीचं, कपड्याचा तिड काही उतरतं, बुराडा तामटा हे ते किंवा काही गाबाळ उतरतं. ते गबाळ किती ताजा तावाना राहतं. त्याला आपण फवारणी करतो का, त्याला आपण काही खत देतो का, तर केवढी दंडम झाडा राहता, केवढी भारी राहता त्या बुराडा. एवढा जबरदस्त माझेल झाडा राहता बुराडा ना. मग जाऊ द्या ना, एखादा साबण इगरळून द्या ना सोडून. मी स्वतः सोडितो ना. पुढल्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दाखवणार. आज नुसता बोलतो तर मी काय काय करतो तर तुम्हाला दाखवतो. साबणी ना काहीच इफेक्ट होत नाही, आणि तुम्ही नका करू प्रयोग. अगोदर माझा प्रयोग पहा आणि मग तुम्ही करा लागला. तर मित्रांनो, माझं हे मत नाही का तुम्ही संकरित खता औषधा वापरू नका, वापरा, पण मग आपला त्याच्यात गावठी उपचार चालू राहू द्या. आणि बोलता चालता जरासं माझ्याकडून काही थोडं इकडे तिकडं शब्द झालं तर थोडं सांभाळून घ्या आणि समजून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, इतरांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला फॉलो नक्की करा.